राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। विष्णु गुरुदेवो गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति गद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु च नमामि। सद्गुरुचरणे पक्तपापे पुण्यपापे जानि शुभाशुभपादा पावना रामदानि उन्मनी दोपहारी श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ कारसिद्धेश्वर महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ गुरुलिंगम महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ बाबासाहेब महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ गोलोकंत महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ शिवराम महाराज की जय। राजा सद्गुरुनाथ शंकर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। ओम नमो जी सद्गुरुनाथा आपल्या जन्मे माझा माता वचन ऐका कमलापती जाळे अंगाची विनंती कर जोडितो कटे काळी आपण हातावे जवळी सद्गुरुनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरुनाथ ब्रह्मेभूत तोंडोपंत महाराज राजाधिराज सद्गुरुनाथ ब्रह्मेभूत शिवराम महाराज जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टपती परोपकारी या उक्तीप्रमाणे संतांनी मागे कार्य केले, आता करत आहे आणि पुढे पण करत चालू आहे। पण कारण मी कोण आहे? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणाचे आपण ज्ञान। कारण का महाराजांनी ज्या वेळी महाराज गेल्यापासून 17 वर्ष झाली आणि महाराजांनी प्रत्येक वेळी गावोगावी जाऊन उपदेश केला आणि त्या उपदेशामध्ये एकच केलेलं आहे, मी कोण। पण मी कोण हा प्रश्न ज्यावेळी प्रत्येकाला पडतो तर मी कुठून आलो हा पण प्रश्न पडत असतो। आणि तिसरा प्रश्न पडतो मी कुठे जाणार। या नरद्या येणे सच्चिदानंद पदवी घेणे ऐसे नारायण अधिकार घेतला। कारण का मी कोण हा प्रश्न जोपर्यंत आपल्याला सतावत नाही तोपर्यंत आपल्याला नरदेला येण्याचं सार्थक होऊ शकत नाही। कारण का हे मी म्हणत नाही, हे संत आधारी काळापासून चालत आलेली परंपरा आहे आणि ती इंद्रदेवी संप्रदायामध्ये आहे। आणि इंद्रदेवी संप्रदायामध्ये अनेक मोठे महात्मे होऊन गेले आणि त्यामध्ये माझे सद्गुरू शिवराम महाराज। कारण का त्यांनी अहोरात्र जगाच्या कल्याण संतांच्या विभूती ज्याप्रमाणे मगाशी आपण वचन केलं त्या पद्धतीने महाराजांनी त्या जगकल्याणासाठी कार्य केलेलं आहे। आणि अहोरात्र हे कार्य न चुकता चिरकाल असं चालत चाललेलं आहे। तुम्ही आम्ही सगळे निघून जरी गेलो चालवता तो देव आहे। आपल्याला अहंतापणे येता कामा नये की मी चालवत आहे हा भाव जोपर्यंत जात नाही, मी करतो मी करत आहे आणि मी करणार आहे हे तिन्ही अवस्था। पण तसं ज्या पद्धतीने मी कोण आहे जसा या प्रश्नाचा उलगडा झाला पाहिजे तसा मी अहंता पण निघून गेली पाहिजे। पण मी कोण आहे महाराजांनी तुम्हाला सांगितलेलं आहे। मग मी म्हणजे कोण? तो बोलणारा कोण आहे? मग बोलणारा कोण आहे महाराजांनी सांगितलेलं आहे। आपण त्याच्यावरती विवरण करत नाही की सदोदित आपण त्या जागृत अवस्थेमध्ये राहत नाही म्हणून आपल्याला दुःख प्राप्त होतं। मग दुःखाचं मूळ कारण काय? जन्माचे जे मूळ
पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. मग दुःखाचे कारण काय आहे? जन्म आहे. मग दुःखाचे कारण जन्म आहे. वारंवार महाराजांनी, तुकाराम महाराजांनी पण सांगितलेलं आहे, संतांनी पण सांगितलं. मग सुख कशात आहे हा प्रश्न पडतो. मग मी कुठून आलो हा पण प्रश्न पडतो. आणि त्याचं उत्तर ते एकामध्येच आहे. म्हणजे एकाचा काय झाला? अनेक झाला. कारण का त्याला कर्मच नव्हतं म्हणून अनेक झाला. कारण का त्याला पण कर्मना मी एकटा. मग मी एकटा व्हायला लागलो कारण मला याला सुख बघायचं आहे. मग सुख कुठं आहे? आतमध्ये आहे. मग आतमध्ये सुख आहे. मग आपण पाहतो काय? बाहेर सुख पाहत असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सुख पाहत असतो, परंतु आपल्याला सुख मिळत नाही. कारण का आपलं काय झालंय? वर्म चुकलेला आहे. मग वर्म कुठं चुकलेला आहे? गुरुने सांगितलेलं आपल्याला वचन आहे, त्या वचनावर मला वाजत नाही म्हणून आपल्याला दुःख प्राप्त झालेलं आहे. महाराजांनी सांगितलेलं आहे मी कोण आहे याचं ज्यावेळी जागृत, स्वप्ने आणि सुषुप्ती तिन्ही अवस्थामध्ये ज्यावेळी ज्ञान प्राप्त होतं त्यावेळी दुःख हे निघून जातं. म्हणजे आत्मानुभव मी कोण आहे. महाराजांनी सांगितले मी कोण आहे? देवच आहे. मी परब्रह्मच आहे. मी त्याच्या वेगळा कोणीच नाही. जो बोलणार आहे तो कोण आहे? देवच आहे. तसं महाराजांनी खून टाकवलं. म्हणून पांडवांच्या घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी म्हणून खून सांगितलेलं आहे का ना? मग मी कोण आहे? देव आहे. मग महाराजांनी जे नाम दिलेलं आहे त्या नामाचं आपण काय करत नाही? रटण करत नाही. कारण का आपण दिवसभर संसार करतो. दिवसभर संसार करतो का नाही? मग रात्रभर एखादी म्हैस असते दिवसभर चरते, गुरंढोरं चरतात आणि रात्रीची काय करतात? रवत करतात. तसं आपलं ध्यान काय करायला पाहिजे? अभ्यास करायला पाहिजे. रात्रीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मोक्ष मूलम गुरुकृपा.